दिवस तीव्र होत चाललाय। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणमधील 2076 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिली। मृतांमध्ये 216 लहान मुलं देखील आहेत। याशिवाय 26,500 नागरिक जखमी झाले, ज्यामध्ये 1,767 लहान मुलांचा समावेश आहे। इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष सुरूच आहे। इस्रायल दक्षिण लेबनॉनवर हल्ले करते। या हल्ल्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेलेला असून लाखो जण विस्थापित झाले। इस्रायलने लेबनॉनमधील अनेक भागांना लक्ष्य केलं। इस्रायल डिफेन्स फोर्सेसने इराण आणि लेबनॉनमधील 250 ठिकाणी हल्ले केले। इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ला केला। याशिवाय हिजबुल्लाच्या शस्त्रागारावर हवाई हल्ला केला, ज्यात हिजबुल्लाचे दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय। याशिवाय हल्ल्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्यालाही लक्ष्य करण्यात आलं। तिथे पश्चिम आशियातील युद्धाची तीव्रता वाढली असून येमेन स्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली। इस्रायलच्या संवेदनशील लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा हुथींनी केला। पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आणखी चिघळलंय। शुक्रवारी रात्रीपासून इस्रायलमधील काही आण्विक प्रकल्पांवर इराण आणि हिजबुल्ला यांनी हल्ले केले। यानंतर शनिवारी इराणला समर्थन करणाऱ्या हुती बंडखोरही युद्धात सहभागी झाले। इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यानं जगभरात तेल संकट निर्माण झालं। त्यातच हुती बंडखोर युद्धात उतरल्यानं तांबड्या समुद्रातील बाब अल मंदेब सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना ते लक्ष्य करतील अशी भीती निर्माण झाली। युद्धाला सुरुवात होण्याआधी या मार्गे दरवर्षी सुमारे $1 ट्रिलियन व्यापार होत असे। याच ठिकाणी 2023 मध्ये व्यापारी जहाज वाहतुकीत हुथी बंडखोरांनी मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणलेला होता। लेबनॉनमध्ये भूदल हल्ला सुरू केल्यानंतर हिजबुल्ला सोबतच्या लढाईत इस्रायलला मोठा धक्का बसला। आपल्या हद्दीत घुसलेले जवळपास 100 इस्रायली रणगाडे नष्ट केल्याचा दावा लेबनीज गटाने केला। नष्ट झालेल्या प्रत्येक इस्रायली रणगाड्याची किंमत $60 लाख इतकी असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। रणगाड्यांचं नुकसान झाल्याबाबत इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। इस्रायलने या महिन्याच्या सुरुवातीला लेबनॉनवर हल्ले केले होते। तेव्हा युद्धाला जवळपास 1 महिना पूर्ण होत आलेला आहे। या युद्धामध्ये संपूर्ण जग होरपळून निघतो आहे। केवळ इस्रायल, अमेरिका आणि इराणपुरतेच हे युद्ध मर्यादित राहिलेलं नसून आता या सगळ्याचा जो हुंकार आहे, जो एल्गार आहे, तो अमेरिकेत देखील पाहायला मिळतोय। अमेरिकेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातच आवाज उठू लागलाय। ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत 90 लाखाहून अधिक नागरिकांनी नो किंग्स आंदोलनात सहभाग नोंदवला। अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये नो किंग्स या बॅनरखाली हजारो जणांनी रॅली काढली। वॉशिंग्टनमध्ये शेकडो लोकांनी लिंकन मेमोरियल जवळ मोर्चा काढला, जिथे ट्रम्प विरोधात बॅनर झळकले। सॅन डिएगोमध्ये सुमारे 40,000 जण रस्त्यावर उतरले। या आंदोलनाचे पडसाद केवळ अमेरिकेतच नव्हे तर युरोप, लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील उमटले, जिथे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। याशिवाय इस्रायलमध्येही युद्धखोराला विरोध सुरू झाला असून तेल अविवमध्ये मोठ्या संख्येने लोक हे रस्त्यावर उतरलेले असून युद्ध थांबवण्याची मागणी या सगळ्या मंडळींकडून केली जाते। तेव्हा 3000 शहरात अभूतपूर्व अशी ही रॅली निघाल्याचं पाहायला मिळतं आहे। अर्थात ही सगळी निदर्शनं सुरू आहेत ती म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात, आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात इराण विरुद्ध पुकारलेलं युद्ध। तिथे पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालला। हा संघर्ष आता 31व्या दिवशी पोहोचला आणि या तणावपूर्ण स्थितीत अमेरिकेने आपली विशाल युद्धनौका UNS त्रिपोली तैनात हॉर्मुझ जवळ केलेली आहे। सुमारे 3500 मरीन सैनिकांसह हे जहाज पोहोचलं। USS त्रिपोली अत्याधुनिक F-35 फायटर जेट्स, सीहॉक हेलिकॉप्टर्स आणि ओस्प्रे ट्रान्सपोर्ट विमानांनी सज्ज आहे। ही युद्धनौका आधी जपानमध्ये तैनात होती आणि तैवानजवळ सराव करत होती, मात्र इराणसोबतचा संघर्ष पाहता तिला तातडीने इकडे वळवण्यात आलं। गेल्या 2 दशकातील हा अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी ताफा असून आता अमेरिका इराणमध्ये जमिनीवरून हल्ला करणार का अशा चर्चांना उधाण आलंय।
आखातातील युद्धाला 1 महिना पूर्ण झाला. अमेरिका इस्रायलनं इराणवर अजूनही हल्ले सुरू ठेवलेत. अमेरिका इस्रायली सैन्यानं इराणच्या तेल डेपोला लक्ष्य केलं. तेहरानमधील IRGC इथल्या तेल साठ्यांवर हल्ला करण्यात आला. हवाई हल्ल्यात तेल डेपो पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची शक्यता आहे. हल्ल्यानंतर तेल डेपोमध्ये स्फोटासह आगीचे लोट आणि धुराचे लोट दिसत होते. हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक कच्च्या तेलाच्या दरात 63% वाढ झाली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागलाय. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं तेव्हा कच्च्या तेलाची किंमत जवळपास $70 प्रति बॅरल होती. मात्र 23 मार्च पर्यंत ती वाढून $114.75 प्रति बॅरल या धोकादायक पातळीवर पोहोचली. गेल्या 30 दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला. या संकटाच्या केंद्रस्थानी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. पुरवठा कमी झाल्यानं जागतिक बाजारात तेलाच्या किमती या झपाट्यानं वाढत चालल्या. एकीकडे ही सगळी परिस्थिती असताना तिकडे मन की बात या 132व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धावर भाष्य केलं. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचं संकट निर्माण झालं, पण भारत या आव्हानाचा सामना करतो आहे. आपले जागतिक संबंध, विविध देशांकडून मिळत असलेलं सहकार्य आणि गेल्या एका दशकात देशानं मिळवलेली क्षमता यामुळे भारत या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करतो असल्याचं मोदींनी म्हटलं. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे. साथियों, जिस क्षेत्र में अभी युद्ध चल रहा है वह क्षेत्र हमारी ऊर्जा आवश्यकताओं का बड़ा केंद्र है. इसकी वजह से दुनिया भर में पेट्रोल और डीजल को लेकर संकट की स्थिति बनती जा रही है. यह देश के 140 करोड़ देशवासियों के हित से जुड़ा विषय है. इसमें स्वार्थ भरी राजनीति का कोई स्थान नहीं है. ऐसे में जो भी लोग अफवाह फैला रहे हैं वे देश का बहुत बड़ा नुकसान कर रहे हैं. मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा महाराष्ट्र देशा. तेव्हा